जय हिंद सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं ध्येय खाकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती. जे कोणी नवीन असतील मित्रांनो त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ सगळे दिसतील मित्रांनो, जे की महत्त्वाचे असतात मित्रांनो. पोलीस भरतीविषयी आपण महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. तर आज तुम्हाला टॉपिक आणला आहे मित्रांनो शेकडेवारी. तर महत्त्वाचे प्रश्न 2 घेऊन आलो आहे मित्रांनो. एक मी सोडून दाखवणार आहे तुम्हाला आणि एक तुम्ही सोडवायचा आहे मित्रांनो. तर चला मग प्रश्न सोडवूया. तर मित्रांनो, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे मित्रांनो. त्याचे ऑप्शन आहेत मित्रांनो. 1 21,000, 2 23,500, 3 22,000 आणि 4 27,500. हा प्रश्न सतत पोलीस भरतीला विचारला जातो मित्रांनो. हा प्रश्न सोप्यात सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा हा मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे आता. आणि मी सोडून दाखवल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. चला हा प्रश्न सोडवूया मित्रांनो. तर मित्रांनो, पहिलं काय दिलं आहे बघा. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही म्हणजे, तर मित्रांनो 100 मधून 8 गेले, 92% राहिले मित्रांनो. 92% व 92% मधून 48% मते पहिल्या उमेदवाराने केले ते वजा करायचे. ते वजा केल्यानंतर 44% मतदान हे दुसरा उमेदवार असेल, न केलेले उमेदवार. तर या पहिला उमेदवार व दुसरा उमेदवार यातील फरक काय आहे मित्रांनो? 4%. व 4% म्हणजेच 1100. तर 100% म्हणजे किती? तर करा मित्रांनो, 4 गुणिले x बरोबर 1100 गुणिले 100 गुणिले 100. तर मित्रांनो, हे 4 गुणिले x ला इकडे भागिले होता 4. 4 1 4, 4 2 8, 4 पंचे 20. आता 25 ने 1100 ला गुणायचं मित्रांनो. 25 0 0, 25 0 0, 25 1 25, हा 4 2, 25 1 25 2 27. तर तुमचे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो 27,500. ऑप्शन नंबर 4. तर मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दिला आहे. आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. तर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? तर ऑप्शन नंबर 1 40%, 2 30%, 3 70% व 4 60%. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन गणिताच्या ट्रिक्स व महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आमचे व्हिडिओज पोहोचतील. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.